परंतु त्यांना ह्या सिस्टम मध्ये ह्या केस पोलिसला येऊ दिलं नाही. हे देखील तुम्हाला मी वेगळं दादा जवळ किंवा दादा जे निलंबित केलेले आहेत का ते सुद्धा मग नंतर केचं पोलीस स्टेशन मध्ये त्यांचं काय काम आहे, ते कशामुळे वापस तिथे आहेत? निलंबित केलेले आहेत किंवा ट्रान्सफर जरी केलेले आहेत त्यात आता तसं म्हणलं, मग त्यांना ते वापस त्या पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे काय काम आहे त्यांचं? दुसऱ्या पोलीस स्टेशन प्रशांत महाजनला हेडक्वार्टर दिलेलं होतं, ते त्यांना पोलीस स्टेशन मध्ये इथून काय करतात? धुलीवंदनाचा दादा साहेब, धुलीवंदनाचा एक फोटो या तो असा त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आमचं काय झालं बघा, आम्ही काही करू शकत नाही. तुम्ही जर ते फोटो बघितला की महाजन साहेब, राजेश पाटील याच्यासोबत जे टीम आहे त्यांचं असं त्यांची बॉडी लँग्वेज सांगते की आमचं काही होत नाही, प्रशासन आमचं काही करू शकत रडारवरती आहेत, बरं की नाही, त्यांची ही वागणूक चालणार नाही अजिबात. तुम्ही बोलेनच, बरोबर की नाही, ज्यांच्यावरती शंका आहे, जे स्वतःची मक्तेदारी समजत असेल असं चालणार नाही. निलंबन केल्यानंतर देखील आणि बदली केल्यानंतर देखील जर का इथे येत असतील, इथे वावरत असतील, त्यांचा काय संबंध इथे? असं नाही चालणार, पण समज देऊन फक्त चालणार नाही. भावाच्या सगळ्या शरीरावर एवढे डाग आहेत, मी डायरेक्ट बडतर्फ करायला लावेन, मी अजिबात विचार करायला लावणार इकडे होळी खेळते ते, यांना थोडं तरी वाटायला पाहिजे होतं साहेब की आपण होळी कशी खेळली पाहिजे. बरं, इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, तुम्ही सगळे राज्यातले लोक इथे यायलात आणि केजला हे धुळवड खेळतात सगळे, आणि ते पण यांना घेऊन, किती चुकीची गोष्ट आहे. समज देण्यापेक्षा त्यांना समजायला स्वतः पाहिजे ना. समज देणं ही काय समज देणं ही काय असं दाखवायला की आम्हाला तिथं बदली करून आमचं काय होत नाही, आम्ही केस मध्येच येऊन हे सगळ्या गोष्टी करतो. महाजन जे आहे ते महाजन फक्त त्याची बदली केली आहे, त्याची बदली न करता त्याला बरं त्याला जेलमध्ये नाही. एक मी शब्द देतो सगळ्यांना, आता तर अशा पद्धतीच्या व्हीआयपी ट्रीटमेंट कोणाला दिला जाणारच नाही. आता मी महसूल राज्यमंत्री देखील आहे, महसूल विभागामध्ये पण कुठल्या अधिकाऱ्याने त्यांना कुठलं काही सहकार्य केलं असेल मी ती देखील माहिती काढेन. 29 तारखेला हा त्या रजिस्ट्री ऑफिसच्या खुर्चीवर आहे आरोपी ह्याच्यातला, आणि रजिस्ट्री करणारा माणूस त्याच्या सह्या घेतोय, तो समोर बसलेला, आणि तो त्याचे सीसीटीव्ही 29 तारखेचे मागवले तर हे तुम्हाला ऑन द रेकॉर्ड भेटेल. आणि यांचं प्रत्येक याच्यात असंच आहे, कारण की इथून मागचे जे गुन्हे झाले त्यांनी आधी फोन लावून विचारायचं की आम्ही हा गुन्हा घेऊ का नाही. त्यांनी जो वरून आदेश दिला घ्या, तर यांनी नंतर खाली कारवाई करायची. नाहीतर सगळे मोका अंतर्गत आरोपित आहे, ह्याला एक तर नागपूर जेल, अमरावती जेल, नाहीतर इकडे इकडे ह्याला ट्रान्सफर करा. या बाबतीमध्ये एका जागेवर ठेवू नका, हे 8-9 आहेत ते पांगवा, कुठं नेऊन टाकायचे ते टाका, पण तुकडे करा यांचे. नाही, मी मुख्यमंत्री साहेबांशी आणि शिंदे साहेबांशी मी आजच बोलून घेईन या संदर्भात. अरुण सारखा मावशीने नागपूरमध्ये टाकले त्याचं काही चालत नाही, हे टाकले तर हे काय करू शकतो. नाही, या बाबतीत मी सीएम साहेबांशी आणि शिंदे साहेबांशी मी आजच बोलून घेईन आणि मी या बाबतीत कारवाई करायला लावतो. ठीक आहे. बीड मधून वर्मी करत बाहेर काढा, बाकी सगळे आम्ही आता कित्येक दिवस झाले फक्त न्यायच मागतोय. जे कोण आमच्याकडे येईल आम्ही त्याला फक्त न्याय मागतोय. कारण की आणि आता आम्हाला असं वाटतंय की इतके आम्ही प्रूफ देऊन आता त्यांनीच आम्हाला सांगावं की आणखीन आम्ही तुम्हाला काय प्रूफ द्यावे, कारण की जे आम्ही प्रूफ देतो त्याच्यावर त्यांचं काहीच होत नाही. लोक जेणेकरून इथं सगळ्यांना वाटावं की आता हे आपलं काहीतरी करतील, आपल्याला भीती दाखवतील. दुसऱ्या तालुक्यावरना कोणी इथे लोक येत असेल, गुंडगिरी करत असेल किंवा दहशत माजवायला येत असतील, डायरेक्ट उचलून हातपाय टाकायचा. हा, दहशत पसरायचा कोणी प्रयत्न करत असेल तर अजिबात खपू घ्यायचं नाही. ह्या केसवरती कोणी दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल ग्रामस्थांवरती किंवा कोणत्या विटनेसवरती किंवा कुठल्याही बाबतीमध्ये, बरोबर की नाही, सुनावणीच्या वेळेस किंवा अन्य आता अशा घटना घडल्याच्या नंतर बाहेरच्या तालुक्याच्या लोकांची इथे काही काम नाही, बरोबर नाही. ठीक आहे, व्यवसाय करता वगैरे तर आपल्या कोणाला त्रास द्यायचा नाही, पण फक्त नाहक दहशत पसरवण्याकरता कोणी येत असतील डायरेक्ट त्यांना उचला, काही अडचण नाही. त्या मॅटरमध्ये आम्ही जे आरोपी व्यतिरिक्त दुसरं कोणाचं आम्ही नावच घेत नाही, पहिल्यापासून घेतलं नाही, आजही घेत नाही. आज खरं तर आज मी इथे आलोय ते माननीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसारच मी आज इथे आलोय. ताई शिंदे साहेबांनीच मला पाठवलेलं आहे. दोन गोष्टी आहेत, घटना घडल्याच्या नंतर घटना ताजी असते त्यावेळेस सगळंच लक्ष देतात, पण दिवस जसे जसे जातात तसं हळूहळू विसर पडत जातो. परंतु शिंदे साहेबांनी आज संदेश देऊन मला पाठवले, शिंदे साहेबांचे या केसवरती पूर्णपणे लक्ष आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.